आदरणीय बाबांना विनंती करतो की या यशाबद्दल कुमारी शिवांजली भोसले हिला शुभेच्छा द्याव्यात. महाराष्ट्र राज्य लोकसभा आयोगाच्या मार्फत या ठिकाणी कुमारी शिवांजली रणजित भोसले यांची औषध निरीक्षक ड्रग इन्स्पेक्टर या नात्याने त्यांची निवड झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही निवड होत असताना त्या संपूर्ण राज्यामध्ये 38वा क्रमांक आणि दुसरा क्रमांक कॅटेगरीमध्ये परंतु आता संपूर्ण राज्यात 38वा आला, त्याच्यापेक्षा आणखी मोठं काय असू शकतं. आणि अत्यंत मोठ्या कष्टातून त्यांनी हे शिक्षण प्राप्त केलेलं आहे. त्या ठिकाणी सरांनी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की आपल्या महाविद्यालय विद्यालयामधून 11वी 12वी केली, 12वीला जवळपास 96% गुण त्यांनी मिळवले. आणि त्यानंतर पुढचं शिक्षण घेतल्यानंतर MPSCच्या माध्यमातून त्या ठिकाणी औषध निरीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मला वाटतं एकंदरीत त्यांचा आवाका पाहिला तर UPSCसाठी सुद्धा आता पुढं प्रयत्न करायला काही हरकत नाही. नोकरी घेऊन करा, पण प्रयत्न करत राहा. परंतु UPSCसाठी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही आणि त्यामध्ये सुद्धा यश मिळाल्याखेरीज राहणार नाही. कारण आपण कुठलाही क्लास तिथं लावणार असताना आणि आत्ता तर अकॅडमीचं एवढं पेव फुटलेलं आहे की जो तो अकॅडमीलाच असतो, शाळेत नसतो पण अकॅडमीला असतो, असं आता चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यातून कुठली अकॅडमी नाही, कुठलाही क्लास नाही, केवळ स्वतःच्या कष्टावरती अगदी तावडीसारख्या ग्रामीण भागातून सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण घेऊन आणि कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी स्वकर्तृत्वावरती हे शिक्षण प्राप्त करणं हे सर्वात महत्त्वाचं. आणि हे शिक्षण प्राप्त करून त्या ठिकाणी अत्यंत उज्ज्वल अशा प्रकारचं यश कुमारी शिवांजली रणजित भोसले यांनी मिळवलेलं आहे. ते अत्यंत उल्लेखनीय अशा प्रकारचं हे नक्कीच यश आहे. आणि त्यामुळे मी त्यांना मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी करिअरसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि UPSC झाल्याचं म्हणजे केंद्र शासनाच्या सेवेमध्ये ते रुजू होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि तोही लवकरच आम्हाला सत्कार करण्याचा योग मिळावा कुमारी शिवांजली यांनाही त्या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वांनी त्या ठिकाणी सत्कार घेतलात. पांडुनाना या ठिकाणी आहेत, वकील आहेत, पंकजताई आहेत, आमचे सुधीर सर आहेत, मोंडवे आहेत आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि पांडुनानांनी आवर्जून त्यांच्या घरी हा सत्कार ठेवला. आणि आपल्यामध्ये असलेला एखादी होतकरू विद्यार्थिनी जर पुढे जात असेल, विद्यार्थी पुढे जात असेल तर त्याला आपण प्रोत्साहन दिलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा तो आदर्श या ठिकाणी घेतला पाहिजे. मुली जिथं संधी मिळेल तिथं पुढे जाताना दिसतंय. आता तो आदर्श काही मुलांनी घ्या. आणि जिथं जिथं आम्हाला मुलींचा सत्कार करावा लागतो. कुठेही शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर पहिली, दुसरी, तिसरी मुलगीच असते. आम्ही वाट बघतो आता मुलगा कधी येतो. मुलांनी सुद्धा तो आदर्श घ्यावा. त्यांचे मला वाटतं धाकटे बंधू आहेत, त्यांचे सुद्धा अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती आहे. त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. थोडासा काही गडबडीतच आपला कार्यक्रम होत आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु एक चांगला कार्यक्रम त्यावेळी सर आपल्याला, सुधीर सर आपल्याला या ठिकाणी घेतला पाहिजे. सर्वांना समजलं पाहिजे की चांगल्या प्रकारची गुण मिळालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 38वा क्रमांक मिळवलेला आहे. आणि त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा. आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जे गरजेचं आहे की इतरांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं. याच्यासाठी हा सत्कार आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि ती शिकवण आपल्याला महात्मा फुल्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. पुढं कशातून येऊ शकता, शिक्षणातूनच येऊ शकता, अन्यथा कशातूनही येऊ शकत नाही. जे काही असेल ते तात्पुरत्या स्वरूपाचं असेल, जे हितं असेल तेच कायमचं असेल, ते कुणीही काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व देण्याची गरज त्यावेळेस आता तुमची जबाबदारी आहे. ह्या परिसरामध्ये ती जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा सत्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी समजतो. पुन्हा एकदा शिवांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.